नमस्कार मंडळी. घर आणि वाटा या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. युरोप डायरीज ही आमच्या युरोप ट्रिपची सिरीज आहे, ज्यामध्ये युरोपमधील प्रेक्षणीय स्थळं, तेथील इतिहास आणि गमती-जमती आम्ही तुमच्याशी शेअर करत आहोत. तर हा आहे युरोपमधील आमचा पहिला दिवस पॅरिसमध्ये. पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे. येथे फ्रेंच भाषा प्रामुख्यानं बोलली जाते आणि याला फॅशनची राजधानी असं सुद्धा म्हटलं जातं. तर इथे तुम्ही पाहू शकता की अनेक ऐतिहासिक इमारती आहेत. त्यावरचं नक्षीकामसुद्धा खूप सुंदर आहे. तर पहिल्या दिवशी संध्याकाळी सेन नदीवरती आमची यॉट सफर होती. थंड वारा वाहत होता आणि यॉट हळूहळू पुढं सरकत होती. नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. आता सुरुवातीला हे जे दिसतंय हे आहे लुवर म्युझियम. हे एक जगप्रसिद्ध म्युझियम आहे. पूर्वी 12व्या शतकात ही वास्तू किल्ला म्हणून बांधलेली. नंतर राजांचा तो राजवाडा होता आणि पुढे जाऊन 1793 नंतर या वास्तूचा संग्रहालयात रूपांतर करण्यात आलं. यात 35,000हून अधिक कलाकृती आहेत. लिओनार्डो द विंचीची मोनालिसा ही कलाकृती इथेच आहे. आता पुढं गेलं की या नदीवर तुम्हाला अनेक पूल दिसतील. आता आपण ज्या पुलाखालून पुढे जाणार आहोत तो आहे पिंटो दी आर्ट. हे या पुलाचं नाव आहे. येथे लोक त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून लॉक लावतात, पण आता ही परंपरा कमी झाली आहे. हा 1800च्या शतकात बांधला गेला आहे. आता पुलाखालून पुढे सरकताना जी तुम्हाला वास्तू दिसली, गोल घुमट आहे त्याच्यावरती आणि पुढे झेंडाही फडकतोय, हे आहे कॉलेज ऑफ क्वात्रेनेशन्स, म्हणजेच 4 प्रदेशांचं महाविद्यालय. हे एक शैक्षणिक, साहित्यिक आणि राजकीय संशोधन केंद्र आहे त्यांचं आणि आता याला इन्स्टिट्यूट दी फ्रान्स म्हणून ओळखलं जातं. हे 17व्या शतकात बांधलं गेलेलं आहे. आता तुम्हाला थोड्याच वेळात आयफेल टॉवरची झलक दिसेल. आयफेल टॉवरचा इतिहाससुद्धा तितकाच रंजक आहे. तर हा आयफेल टॉवर 300 मीटर उंचीचा आहे आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या 100 वर्षांच्या स्मरणार्थ 1889मध्ये हा बांधण्यात आला. याचं बांधकाम अभियंता गुस्ताव आयफेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. सुरुवातीला याच्या रचनेवर अनेक टीका झाल्या, पण पुढे हाच फ्रान्सचे राष्ट्रीय प्रतीक बनला. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रत्येक तासाच्या सुरुवातीला काही मिनटं याच्यावर सोनेरी लाईट्स लावले जातात आणि हे दृश्य खूपच सुंदर दिसतं. त्यावेळी याचं प्रतिबिंबसुद्धा सेन नदीच्या पाण्यात पडतं आणि खरंच खूप छान आहे.